सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ई रिक्षा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याच्या निर्देशानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनाखाली मागील गाईडलाईन्सनुसार तोच पायलट प्रोजेक्ट पुढे सुरू ठेवत माथेरानमध्ये ई रिक्षा पुन्हा दिमाखात सुरू झाल्यात। येथील मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत दस्तुरी ते माथेरान कम्युनिटी सेंटर पर्यंत या लाल मातीवरून धावू लागल्यात। दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक तसंच विद्यार्थी आणि पर्यटकांच्या नजरा लागून राहिलेल्या या ई रिक्षा सुरू होण्याच्या प्रकल्पासाठी नगरपालिकेने युद्धपातळीवर तयारी सुरू करून कमी वेळात हा प्रकल्प सुरू केलाय। 26 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता दस्तुरी येथून 6 रिक्षा माथेरान शहराकडे रवाना झाल्या। यामध्ये पहिले तिकीट मिळवण्याचा पहिला मान सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदणे यांना मिळाला। दरम्यान 25 डिसेंबर रोजी सर्व रिक्षा या दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवण्यात आल्या होत्या। मंगळवारी त्या रिक्षा दिमाखात पर्यटकांना घेऊन धावू लागल्यात। दरम्यान रिक्षाचं स्वागत करण्यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, माजी नगराध्यक्ष आकाश चौधरी, मनोहर रांजणे, चंद्रकांत जाधव आणि प्रदीप खावरे उपस्थित होते। मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी स्वतः तिकीट काढून दस्तुरी ते कम्युनिटी सेंटर प्रवास केलाय। यावेळी त्यांच्या सोबत लेखापाल अंकुश इचके, प्रवीण सुर्वे, ज्ञानेश्वर सतकीर होते। पर्यटकांनीही आनंदानं स्वस्त आणि मस्त या प्रवासाची मजा घेतली। तर यावेळी विशेष म्हणजे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे आपल्या कुटुंबासमवेत माथेरान पर्यटनावर असताना परतीच्या वेळी आजच सुरू झालेल्या ई रिक्षा सेवेचा त्यांनी देखील आनंद घेतलाय। सर, येताना आम्ही खालून वर आलो तेव्हा घोड्यावाल्यांना विचारलं वरती जायला माथेरान, तर ते प्रत्येक घोड्याचे कितीतरी 700-750 रुपये असं म्हणत होते। आणि त्या हिशोबाने ही जी ई रिक्षा आहे त्यांनी फक्त 35 रुपयात आम्हाला म्हणजे खालून वर पोहोचवलं। एक वाजवी दरात आम्ही म्हणजे इथे पोहोचलो आणि दुसरं प्रवास पण एकदम खूप म्हणजे कमी वेळात आम्ही म्हणजे वरती येऊन पोहोचलो। त्याबद्दल म्हणजे सगळ्यांना हेच एक म्हणजे ई रिक्षा इथे आणखीन म्हणजे वाढवायला पाहिजे आणि लोकांनी ई रिक्षाने प्रवेश केले पाहिजे। थँक्यू। महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान।